पुणे जिल्ह्यामध्ये पुरंदर तालुका आहे आणि या पुरंदर तालुक्यामध्ये जेजुरी नावाचं गाव आहे आणि या जेजुरी गावामध्ये अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत जेजुरीचा खंडोबा देव आहे, भगवान शिवशंकराचा अवतार। तर या ठिकाणी आपल्या खंडोबा देवाची दोन स्थानं आहेत। मूळ स्थान म्हणजे कडेपठार आणि दुसरं स्थान म्हणजे आत्ताचा आपण जातो तो नवा गड। तर बांधवांनो, देव जुन्या गडावरून नवीन गडावर कसे आले त्याचं सुंदर अशी रहस्यमय खरीखुरी कथा, कुठलीही इतिहासाची तोडमोड करून बनवलेली कथा नाही बांधवांनो, खरी एका भक्ताची कथा आज आपण जाणून घेणार आहोत। एवढंच नाही तर बांधवांनो, खंडोबा हे दैवत बहुपत्नी, दोन पत्नी असलेलं दैवत आणि खंडोबा देवाच्या दोन्ही पत्नी म्हणजे माळसा आणि धनगर कन्या बानुबाई यांचा विवाह खंडोबा देवाशी का झाला त्याची सुद्धा सुंदर कथा आज आपण जाणून घेणार आहोत। तर बांधवांनो, अध्यात्माची पहिली पायरी हे आपलं कुलदैवत असतं बघा। कुलदैवताला गेल्याशिवाय आपलं काम कुठलं मार्गी लागत नाही। आपल्या संसारातील परगाना या परिसरामध्ये खैरे नावाचे एक भक्त होते, मल्हारी मार्तंडाची म्हणजेच खंडोबा देवाची अफाट भक्ती, त्यांची अफाट श्रद्धा, एक निष्ठ भक्ती। दररोज उठायचं, कऱ्हेचं पाणी घ्यायचं आणि बघा कडे पठार जे जुनं स्थान आहे त्या ठिकाणी जायचं, देवाला अभिषेक घालायचा म्हणजे ज्या कऱ्हेच्या पाण्यानं देवाची पूजा मनोभावे करायची, नंतर आपल्या घरी निघून जायचं। असं दररोजचं नित्य काम चाललं होतं बघा। कडे पठावर जाण्यासाठी किती तकलीफ होती आज बघा, गेल्यानंतर समजतं। तर बांधवांनो, एवढा प्रवास करून दररोज नित्य नेमाने हे खैरे नावाचे भक्त जात होते त्या ठिकाणी देवाची मनोभावे पूजा करत होते। दिवसामागून दिवस चालले होते, खैरे यांचं वय वाढलं होतं तरी सुद्धा ते दररोज कऱ्हेचे पाणी घेऊन जायचे, देवाला पाण्याने अभिषेक घालायचा, पूजा अर्चा करायच्या, नंतर आपलं नित्य काम करायचं। पुढे निसर्गाच्या नियमाप्रमाणे खैरे यांचं वय वाढलं, त्यांना वाटत होतं की आता देवाची भक्ती, देवाला या ठिकाणी माझ्या पाणी मिळणार नाही, मी त्या ठिकाणी नाही गेलो तर। आणि एक दिवस त्यांनी बघा शेवटचं जायचं ठरवलं। खैरे पाणी घेऊन त्या ठिकाणी देवाकडे गेले बघा, कडे पठारावरती देवाला पाणी घातलं, अभिषेक सगळा झाला, पूजा अर्चा केली आणि देवाला एकच मागणी केली, देवा खंडेराया, ही माझी सेवा खंडित न हो अशी मी इच्छा व्यक्त करतोय। देवा, तुझ्यापर्यंत मी आता नाही येऊ शकत रे, हा कडे पठाराचा डोंगर माझ्याच्याने चढून होत नाही देवा, माझी एकच इच्छा मान्य कर देवा, तू माझ्या घरी चल रे बाबा आता। एका प्रामाणिक भक्तानं केलेली मागणी प्रत्यक्ष त्या ठिकाणी खंडोबा देव प्रकट झाले आणि खैरे भक्तांना सांगितलं, अरे बाबा, मी तुझ्या घरी यायला तयार आहे, परंतु एक अट आहे माझी, तू मागे वळून पाहू नकोस आणि ज्या ठिकाणी तू मागे वळून पाहशील त्या ठिकाणी मी गुप्त होईल। खैरे यांनी मान्य केलं बघा सगळं। खैरे पुढे चालले, देव त्यांच्या पाठीमागे चालले। असं करता करता बांधवांनो, ज्या ठिकाणी आज नवागड आहे, आपले खंडोबा दैवत त्या ठिकाणी त्या जागेवरती आल्यानंतर खैरे यांना शंका आली की देवाने मला फसवलं तर नाही ना, म्हणून त्यांनी बघा मागे वळून पाहिलं तर प्रत्यक्ष देवादेव महादेवांचा अवतार मागे होते, पाहिलं आणि त्याच ठिकाणी देव गुप्त झाले। म्हणून बांधवांनो, आज हा जो गड आहे ती याच्यामुळे बघा हे दैवत त्या ठिकाणी आलं। आणि दुसरा मुद्दा बांधवांनो, की देव खंडोबा हे जे दैवत आहे आपलं, ही जेजुरीला आलंच कसं, का तर देवादेव महादेवांचा अवतार आहे खंडोबा देवी, या ठिकाणी आले कसे। तर बांधवांनो, आपण जेजुरीला गेल्यानंतर पाहिलं असेल कडेपठारच्या खाली लवथळेश्वर आहे बघा, पाटी सुद्धा लिहिलेली, आजही त्या ठिकाणी जा आणि पहा। तर या लवथळेश्वर परिसरामध्ये मोठे ऋषीमुनी राहत होते बघा, तपचारी होते सगळे। आणि लवथळे समोरचा जो डोंगर आहे म्हणजे कडेपठारात, त्या डोंगरावरती ऋषीमुनी पहिले राहत होते बघा, त्यांचं होम हवन त्या ठिकाणी चालू होतं। अनेक तपचारी साधू ऋषी होते त्या परिसरामध्ये। मणी आणि मल्ल हे महाभयंकर राक्षस त्या ठिकाणी आले आणि त्या साधू ऋषींना ते त्रास द्यायला लागले बघा, त्यांचं होम हवन मोडायला लागले, त्यांना मारायला लागले। आणि त्यावेळी बघा साधू ऋषी मुनी बांधवांनो, लवथळेश्वर या ठिकाणी गुफेमध्ये साधू ऋषी होऊन लपून बसले त्या ठिकाणी बघा। आणि लपून बसल्यानंतर या साधू ऋषी मुनींनी देवादेव महादेवांची तपश्चर्या चालू केली, एक अनुष्ठान मांडलं आणि त्या ठिकाणी बघा देवादेव महादेव प्रकट झाले
आणि साधू ऋषीमुनीला सांगितलं की या मणी आणि मल्ल या राक्षसांचा वध मी करतो. तर बांधवांनो, हे मणी आणि मल्ल हे महाभयंकर राक्षस होत्या. यांना स्वतः ब्रह्मदेवाचं वरदान होतं, गर्व झाला होता यांना. आणि या राक्षसांना मारण्याची शपथ देवादेव महादेवांनी घेतली. आणि बांधवांनो, या ठिकाणी काळ भैरवनाथ ही शक्ती बघा, ध्यान देऊन ऐका. काळ भैरवनाथ या स्वरूपात, काळ भैरवनाथ स्वरूपात देवादेव महादेव या ठिकाणी आले बघा. हाती खड्ग घेतलं. आपला जो जुना गड आहे त्या ठिकाणी बघा, मली आणि मल्लाला आव्हान दिलं देवानं. मणी मल्ल झाले, महाभयंकर असं युद्ध त्या ठिकाणी झालं बघा. मणी आणि मल्लाचा वध झाला बघा, खंडोबा देवानं केला. आणि मल्हारी नाव का पडलं तर मणी आणि मल्लाला देवानं मारलं म्हणून मल्हारी म्हटलं जाऊ लागलं बांधवांनो. माळसा कांत का म्हटलं जातं तर बांधवांनो, माळसेचा कांत म्हणून माळसा कांत सुद्धा आपल्या खंडोबा देवाला म्हणतो आपण. तर बांधवांनो, आता पुढचा जो प्रश्नाचं उत्तर आहे आपल्या, मार्तंड भैरव हे दैवत बहुपत्नी दैवत आहे बघा. खंडोबा देवाची पहिली पत्नी म्हणजे माळसा आहे. तर बांधवांनो, माळसेचा विवाह खंडोबा देवावरच का झाला बरं? तर बांधवांनो, पहिली पत्नी माळसा ही लिंगायत समाजातली. लिंगायत समाज नेवाशाला राहत होता बघा. माळसाचे वडील फार मोठे व्यापारी होते, परंतु भगवान शिवशंकराचे भक्त होते बघा. अफाट भक्ती, निस्वार्थ सेवा होती. आणि त्यावेळेला स्वतः देवादेव महादेवांनी सांगितलं की तुझ्या मुलीशी माझा विवाह होईल, परंतु या पृथ्वी तलावरती खंडोबा म्हणून मी प्रकट झालोय जेजुरीला, असं स्वप्नामध्ये येऊन सांगितलं बघा माळसेच्या पित्याला. आणि नंतर बघा, स्वतः माळसेचा पिता जेजुरीला आले बघा. आणि त्यामुळं माळसेचा विवाह खंडोबा देवाबरोबर झाला बघा. आता दुसरी पत्नी म्हणजे बानाई. हिला बानाईला आपण धनगर कन्या म्हणतो की धनगर कन्याशी विवाह झाला. परंतु का झाला धनगर कन्याशी विवाह? खरंच धनगर कन्या होती का? या प्रश्नाचं सुद्धा उत्तर आहे. तर बांधवांनो, या प्रश्नाचं खरं उत्तर आहे का आपण? तर बांधवांनो, बानाई ही पूर्व जन्मामध्ये कैलासावरती भगवान शिवशंकराची त्या ठिकाणी दासी होती. या दासीचं प्रेम भगवान शंकरांच्या वरती होतं बघा. म्हणजे या दासीला वाटत होतं की माझा विवाह भगवान शिवशंकराची व्हावा. पार्वती मातेला समजलं. दासी जी होती अतिशय प्रामाणिक होती, खरं खरं प्रेम होतं बांधवांनो. त्यावेळेला पार्वती मातेनं सांगितलं की या जन्मामध्ये तुझा विवाह भगवान शिवशंकराशी होऊ शकत नाही, तर दुसऱ्या जन्मामध्ये तुझा विवाह भगवान शिवशंकराशी होईल. तर बांधवांनो, बानाई ही मुलगी तशी इंद्रदेवाची, आणि ही छोटीशी मुलगी धनगर कुटुंबाला सापडली. आणि धनगर कुटुंबानं बानाईला मोठं केलं. आणि बानाईचा विवाह खंडोबा देवाशी होणारच होता. म्हणून बांधवांनो, ज्या वेळेला माळसेचं लग्न झालं त्यावेळेला देवानं सारीपाटाचा डाव खेळला माळशी बरोबर. आणि त्यावेळेला देव हरले हो सारीपाटामध्ये. देवादेव महादेव कसे हरतील सारीपाटामध्ये? पण देवाला हरावं लागलं, कारण विवाह बानाईशी करायचा होता. आणि देव हरल्यानंतर त्यावेळेला 12 वर्ष वनवासात देव गेले बघा. आणि या वनवासात फिरता 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 देव चंदनपुरी आले. धनगराचं रूप घेतलेलं, हातात काठी घोंगडी. देव आले चंदनपुरीला. आणि त्या ठिकाणी बानाई राहत होती. त्या बानाईच्या रूपाला देव भाळले हो. देवानं बकरी वळली त्या ठिकाणी बानाईच्या घरी बघा. असा एक दिवस आला की बानाईच्या बापानं सांगितले, अरे बाबा गडी म्हणून राहिल्या त्या ठिकाणी. आणि बानाईच्या बापानं सांगितले, अरे बकरी चारायला घेऊन जा आणि येताना बकरी धुवून माघारी आण. धनगराच्या रूपात देव बकरी घेऊन गेले. आणि गेल्यानंतर बांधवांनो, नदीच्या काठी बकरी धुवाय सांगितली. म्हणून देवानं काय केलं, प्रत्येक बकरं पाण्यात बुडवायचं आणि खडकावरती आपटायचं. अशी सगळी बकरी बघा मारून टाकली देवानं. खडकावर आपटून धुवाय टाकली फक्त काताडी. ही बातमी बानाईच्या घरी पोचली बघा, म्हणजे वाड्यामध्ये चंदनपूरला. बानाईचा बाप लालबुंद डोळे करून त्या नदीच्या काठी आला. सगळी लोक आली, बानाई सुद्धा आली. अरे तू माझी बकरी मारून टाकली रे, तुला तर धुवायला सांगितली होती, तू माझी बकरी जिवंत करून दे. त्यावेळेला देवानं सांगितला, साक्षात मल्हारी मार्तंडेत देवादेव महादेव, त्यांना काय अशक्य हो. त्यांनी त्यावेळेला सांगितलं बानाईच्या वडिलाला, मी तुझी सगळी बकरी जिवंत करून देतो, परंतु माझी एक अट आहे की तुझ्या मुलीचा विवाह माझ्याशी करशील का?
अहो बाणाईच्या बापाला वाटलं मेलेली बकरी कुठं काय जिवंत होत्यात का. बांधवांनो, खंडोबा देवानं उंच असा बंधारा आकाशात उधळला त्या कातड्याच्या वरून. सगळी बकरी ओरडत ओरडत समोर येऊन उभी राहिली. खंडोबाच्या रूपात आलेल्या त्या धनगराने सांगितलं की आता तरी कर रे माझा विवाह. बाणाईचा विवाह करायला लागला खंडोबा देवावर. तर बांधवांनो, श्रावण शुद्ध पौर्णिमेला नळदुर्ग या ठिकाणी हा विवाह झाला बघा. आणि चंदनपुरी गाव हे गिरणा नदीच्या काठावरती बांधवांनो. तर अशा प्रकारे दोन्ही पत्नींचा विवाह खंडोबा देवाबरोबर झाला, ही खरी कथा. तर बांधवांनो, जेजुरीच्या खंडेरायाला मानणारे लाखो भक्त आहेत महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या बाहेर. तसं दैवत हे सर्व जाती धर्माचं, कुठल्याही एका जातीचं दैवत नाही, तर खंडोबा दैवत हे सर्व जाती धर्माचं. अहो सोमतीला बघा, कधी बघा जेजुरीला गर्दी आहेच नक्की. तर बांधवांनो, मनापासून जर श्रद्धा ठेवली तर आपल्या घरातल्या सगळ्या अडचणी दूर करण्याची ताकद मल्हारी मार्तंडामध्ये बघा. असे कित्येक समाजातली लोक आहेत की विश्वास ठेवून त्या ठिकाणी जेजुरीला वर्षातून तरी एकदा येणारच बघा. आणि आपल्या मल्हारी मार्तंडाचं दर्शन उंच आकाशात द्या भंडारा उधळून सगळी संकट आकाशात उडून जातील बघा. तर बांधवांनो, ही माहिती जर आपल्याला खरंच आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की आपण लाईक करा. आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा, बेल घंटीचं बटन दाबा, म्हणजे असे नवीन नवीन व्हिडिओ मंदिरांच्या माहितीबद्दल आपल्यापर्यंत त्वरित पोहोचतील. आणि आम्हाला एक कमेंट म्हणून येळकोट येळकोट जय मल्हार सदा आनंदाचा येळकोट अशी काही कमेंट नक्की द्या. जय हिंद जय भारत.